महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटना सीटूचा मेळावा नुकताच कुरळी या ठिकाणी संपन्न झाला. मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी महादेव गारपवार व शेतमजूर युनियनचे अमरावती जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थान संजीव राजूरकर यांनी भूषविले. मेळाव्याची सुरुवात नुकतेच निधन पावलेले सीटू संघटनेचे महाराष्ट्राचे नेते कॉम्रेड महेंद्रसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून व त्यांना अखेरची लाल सलामी देऊन करण्यात आली. शेकडो उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करीत असताना प्रमुख वक्ते महादेव गारपवार यांनी मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरणावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात प्रचंड खासगीकरण होत असून लाखो कामगार बेरोजगार होत आहे. त्याचा परिणाम शालेय पोषण कामगारावर होत आहे. विद्यार्थ्यांचे बँक खात्यात आहाराचे पैसे टाकण्याचा निर्णय कामगारांना बेरोजगार करण्यासाठी आहे. तेव्हा कामगारांनी आंदोलनाची तयारी केली पाहिजे असे आवाहन केले. तर दिलीप शापामोहन यांनी वरुड तालुक्याचे संघटनात्मक परिस्थितीचा आपल्या भाषणातून आढावा घेऊन तालुक्याच्या प्रत्येक गावात कामगारापर्यंत सीटू संघटना पोहोचवून सरकारने घेतलेले थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात आहाराची रक्कम टाकण्याचे धोरण तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून हाणून पाडण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात तालुक्यातून शेकडो कामगार स्त्री व पुरुष प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये मोहना गजभिये, रोशन शिरभाते, विमल डहाके, उषा जामटकर, प्रवीणा बुरे, मनीषा राजगुरे, अर्चना सावरकर, सीमा बिहारे, कमला उईके, बिद्रा पाटील, छाया कुसराम, शांता सोळंकी, निर्मला गणेशे, चित्रा काकडे इत्यादींचा सहभाग होता. इन्कलाब जिंदाबाद, सीटू जिंदाबादचे घोषणेत मेळावा संपविण्यात आला. उपस्थितांचे आभार व संचालन सारिका घोरपडे यांनी केले. रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड.